यानंतर आपण आणि मी वैभवची पूर्व परवानगी घेऊन मला फक्त 2 मिनिटं या कार्यक्रमाच्या विषयी आणि या सगळ्या सोहळ्याविषयी बोलायचं आहे. ज्या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे, माणसानी माणसाशी वागणाऱ्या प्रत्येक माणसासाठी समर्पित असणारं हे पुस्तक आहे. कोविडच्या काळात, कोरोनाच्या काळात जेव्हा प्रत्येक जण दुसऱ्याला भेटायला सुद्धा घाबरत होता, त्या क्षणाला माझ्या पुण्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले नव्हे तर जगातले अनेक कोरोना योद्धे हे लोकांच्या मदतीसाठी धावून जात होते. ही गोष्ट आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याची ज्यांनी स्वतःच्या जीवाची तमा बाळगली नाही, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाची काळजी केली नाही. दिवस रात्र ज्याला जिथे जशी गरज पडेल तिथे हा प्रत्येक कार्यकर्ता हा धावत होता, पळत होता आणि नुसता पळत जाऊन तिथे त्याला मदत करून थांबत नव्हता, तर त्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत होता. ही गोष्ट आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याची ज्यांनी समाजाप्रती असलेले आपले योगदान हे इतर वेळेस आपण समाजाप्रती कार्य करत असताना दाखवत असतोच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा कोरोनाच्या काळात, कोविडच्या काळात, पहिली वेव्ह असेल, दुसरी वेव्ह असेल, त्या प्रत्येक काळामध्ये रस्त्यावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेळच्या वेळी त्याला जेवण मिळतंय की नाही, बेड्स उपलब्ध होतात, प्लाझ्मा ची गरज जेव्हा असेल त्यावेळेस तो प्लाझ्मा पोहोचतोय का नाही, हे प्रत्येक जण हा प्रत्येक कार्यकर्ता बघत होता. साधारणपणे घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये फक्त एवढीच भावना असायची की आज मी फक्त 25 ते 30 लोकांचे जीव वाचवू शकलो, देवाने मला अजून 4 हात आणि अजून जर अजानुबाहू केलं असतं तर मी अजून काही लोकांचे प्राण वाचवू शकलो असतो. खऱ्या अर्थाने समाजाप्रती सेवा करण्याचा स्वार्थ काय असतो तो या कार्यकर्त्यांकडून शिका. आणि म्हणूनच खरं तर माझ्यासाठी आनंदाचा पण हा आजचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण माझ्या जिवलग मित्राचं पुस्तक आज प्रकाशित होत आहे. वैभव सुनंदा पंडित वाघ. माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात जो देवदूत म्हणून उभा राहिला तो वैभव वाघ. मी त्याला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने या पुस्तकाप्रती त्याच्या भावना व्यक्त कराव्या. पारदे जेवढा झाला जसं आता प्रसाद म्हणत होता की भावनिक क्षण ते होतं ना खरं पिक्चर मध्ये की समोरच्या कॅरेक्टर डोळ्यात पाणी आलं की अख्खं थिएटर रडायला लागतं, तसं थोडासा हे सगळा विषय चालू आहे. खाली उतरते राजकुमारी रेनाच्या पिक्चर मध्ये असं असतं, ते ठरलेलं बॅकग्राऊंड म्युझिक असतं, ते आलं थोडेसे समोरच्या डोळ्यात पाणी आलं की अख्खं थिएटर रडायला सुरुवात करतं. मला तर असं अजिबात होऊन द्यायचं नाही. आदरणीय योगेंद्र जी, हमारी सभी माताएं और यहाँ पे मौजूद, मैंने जैसे पहले बोला कि यहाँ पे बैठी हुई हर एक हस्ती, यानी अगर यहाँ पे हमने सोचा कि यहाँ पे अगर 600 लोग हैं तो मैं आपको गारंटी देता हूँ कि आप 600 को 1000 से मल्टीप्लाई करो, कम से कम किती होतील? 600 गुणिले 1000, 6 लाख की 60 लाख, कम से कम 6 लाख लोग यहाँ पे मौजूद है. ये जो यहाँ पे जो सामने लोग बैठे हैं ना, यहाँ की हर एक, मैंने जैसे कह रहा था कि हर एक आदमी, हर एक, क्या जैसे मैंने बोल रहा था कि हजारों हाथ हर एक आदमी के पीछे, उन्होंने जो काम किया है उसके लाखों आशीर्वाद हर एक के पीछे है. ऐसी पुणे की जो सबसे पॉजिटिव पावर रहती है, मैंने कल आपको बोल रहा था कि पुणे की एक खासियत है कि आपल्या पुण्याची एक खासियत है
की पुण्यामध्ये जी गोष्ट सुरू होते ती चळवळीसारखी संपूर्ण देशात पसरते. देशातला प्रत्येक मोठा प्रयोग हा पुण्यामधून सुरू झाला की जो पुढे देशभर गाजला. मैं आपको बाहर जाते समय बोल रहा था कि आज थोड़ा सा अलग है, मुझे कुछ तो ऑकवर्ड फील हो रहा है कि जो जिनको मैं सीनियर मानता हूँ, जो सब मेरे गुरु लोग हैं, वो आज सभी सामने बैठे हैं और मैं उनके सामने बात कर रहा हूँ. ये बहुत प्रेशर की बात आहे. मैं सगळ्या गुरु लोकांना विनंती आहे की थोडंसं सांभाळून घ्या मला. इतक्या वेगवेगळ्या भावना, इतकं ते सगळं होतंय ना की एका वेळेला किती गोष्टी घडू शकतात. मला चांगलं आठवतं, मी 10वीला होतो आणि तेव्हा कारगिल युद्ध नुकतंच सुरू झालं होतं. 9वीतून 10वीत जात होतो तेव्हा एक भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच झाली होती. एक सेकंड आकाश, 10 मिनिटं आली की मला लगेच सांगा बरं का. मी किती वेळ बोलू शकतो, मला खरंच सांगा 10 मिनिटं आली की. कारगिल युद्ध झालं होतं, भारत पाकिस्तान मॅच झाली होती. मी त्याचे फोटो बघण्यासाठी माझा जिथे क्लास होता, माझे सर आता इकडे आले असतील, वाळिंबे सर, मी वाळिंबे सरांच्या क्लासमध्ये होतो, ज्या सर आलेले. पुणे मराठी ग्रंथालयाच्या समोर सरांचा क्लास होता. मी पुणे मराठी ग्रंथालयात गेलो होतो भारत पाकिस्तान क्रिकेट मैच से फोटो बघायला. वहाँ पे वो जो लाइब्रेरी है ना, पुणे की सबसे बड़ी लाइब्रेरी, वहाँ पे हर एक अखबार वहाँ पे आता है. मैं वहाँ पे गया था क्रिकेट के फोटोज देखने और कहीं पे तो 5 नंबर 5-6 पे मैंने तोलो लिंक के बारे में पढ़ा. मुझे वो वर्ड ही थोड़ा सा अजीब सा लगा, तोलो लिंक. तो वो क्या है ये करने के लिए मैंने वो पढ़ना शुरू किया और मुझे वो एक आदत सी लग गई. मैं हर रोज वहाँ पे जाने लगा और कारगिल वॉर के बारे में जो कुछ भी न्यूज आती है वो पढ़ना मैंने शुरू किया. मला माहीत पण नव्हतं हे नेमकं काय घडते. मी पेपरमध्ये कारगिलच्या बातम्या वाचत होतो आणि हे एक एक सुपर हिरो माझ्या आयुष्यात येत होते की आपण ज्यांचं म्हणतो कॅप्टन विक्रम बात्रा, मनोज पांडे, असे आपण सगळे एक मोठी लीग वाचायचो. आणि त्याच सगळ्या यादीमध्ये तेव्हा इतकं व्हायचं ना, ते इतकं भिनायचं होतं. एक वय असतं, नुकताच एनसीसी होतो. आमचे जोशी सर करायचे तिकडे आले नसतील, पण माझे रमण बघितले खूप शिक्षक आहे तिकडं. वो टाइगर हिल वगैरह सब चीजें हम पहली बार ही सुन रहे थे. तो हमारे 1-2 सर थे, वो उन्होंने मुझे शेरशाह नाम से बुलाना शुरू किया. सर ने मेरा वाघ है ना, तो उसको मराठी हिंदी में शेर बोलते हैं. फिर टाइगर हिल आया तो फिर वाघ यानी टाइगर, तो टाइगर हिल बोलना शुरू किया. मैं और भी ज्यादा रे शेरशाह टाइगर हिल. पण ते कळत नव्हतं की ते असं भिनायला लागलं होतं अंगामध्ये. आणि त्याच वेळेला ज्या सुपर हिरोचं नाव आयुष्यात आलं ते म्हणजे योगेंद्र सिंग यादव. आणि असा सुपर हिरो आज इकडे या व्यासपीठावरती माझ्या समोर उभा आहे. माझे सगळे गुरु लोक इकडे आहेत. आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणार आमच्या सगळ्यांच्या आया इथे आहेत. एखाद्या माणसाला बोनस आयुष्यात अजून काय वेगळं मिळालं पाहिजे. बोनस आयुष्य मी खूप जाणीवपूर्वक सांगतो. बऱ्याचदा आता या पुस्तकात आपल्याला कळेल की कोविडचं काम सुरू व्हायच्या 3 महिने अगोदर मला इतका मोठा हार्ट अटॅक आला होता की माझं मरण मी माझ्या डॉक्टरांच्या डोळ्यावर बघितलं होतं. त्यांना असं प्रश्न पडला की अरे जिवंत कसं आहे, इतकं डेंजर होतं ते सगळं. ECG मला काही कळत नव्हतं. पण त्या डॉक्टर लोकांना असं होतं की अरे आत्ता जाईल किंवा पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये जाईल, अशी तिथले मला कळत होतं. आता इतकी वर्ष आपण एवढं दुनियादारी करतो, डॉक्टर काय म्हणतो याच्यानं आपल्याला कळतं की आपला गाडा अलका टॉकीज चौकापर्यंत पोहोचलाय, फक्त पुढच्या चौकात वैकुंठात पोहोचायचंय. मला ते कळत होतं. पण ते कळताना मला अजूनही खूप चांगलं आठवतं. मला तिकडे घेऊन चालले होते ऑपरेशन थिएटरमध्ये आणि आई, पूजा, शुरूभाऊ सगळे लोक तिथे बाहेर थांबले होते. तेव्हा आतमध्ये नेलं, तिथे मी एकटा होतो. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की अरे आत्ता मी काय करू शकतो. जर आत्ता मी असं गृहीत धरलं की आता एक पुढच्या 4 मिनिटात आपला विषय संपणार आहे, तर आत्ता मी नेमकं काय करू शकतो. तर मी एक गोष्ट केली होती. लहानपणापासून आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी मला मदत केली, माझ्या बरोबर उभे राहिले, मैत्रीमध्ये प्रेम दिलं, अशा सगळ्या लोकांना पटपट आठवून एक पिक्चर बघायला सुरुवात केली आणि प्रत्येकाला मनातल्या मनात थँक्यू म्हणत गेलो की चला हे आपले गुरु थँक्यू, या सरांनी आपलं इंग्लिश शिकवलं थँक्यू, याने आपल्याला क्रिकेट खेळायला शिकवलं थँक्यू, याने आपला सायकल, असं तो सगळा पिक्चर चालू होता. पण मला माहितीच नव्हतं तो पिक्चर असंच चालू राहणार आहे. असं मला चुकायचं वाटत होतं की आपण जातोय. सुदैवाने तिथल्या इथं मला लगेच ट्रीटमेंट मिळाली. मी वाचलो आणि तेव्हा अशी कल्पना पण नव्हती केली की माझ्या आयुष्यात माझ्यावरती प्रेम करणारी जेवढी लोक आहेत त्यांच्याबद्दल खरंच समोरासमोर उभं राहून थँक्यू म्हणायची मला संधी मिळेल. ती संधी मला आज मिळते. त्याच्यामुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानतो आजपर्यंतच्या तुमच्या सगळ्या प्रेमासाठी. उसके बाद सर ऐसा हुआ, मुझे घर लेके गए, मला घरी नेलं. पहिले साधारण 2-3 महिने मी डिप्रेशनमध्ये होतो. मला खूप प्रश्न पडायचे की अरे यार काय झालं, कसं झालं, काय घडणार आता, आपल्यालाच काय झालं, असे 100 प्रश्न येत असतात डोळ्यामध्ये. या पुस्तकामध्ये मी आवर्जून त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. याच SP कॉलेजमध्ये मी यायचो. या SP कॉलेजची खासियत अशी की आजचा कार्यक्रम आपण बाहेर पण कुठेतरी घेऊ शकलो असतो, बालगंधर्व असेल, गणेश कला क्रीडा असेल, पण ही जी जागा, या जागेशी आमचं
खानदानी ऋण आहे. माझे वडील इकडे शिकले, आई इकडे शिकली, सगळं माझ्या लग्नात, बऱ्याच जणांना माहिती असेल लग्न असेल, माझ्या लग्नात सेट SP कॉलेजचा होता. माझी बायको पूजा ती पण याच कॉलेजची. मला सगळे जीवाला जीव देणारे मित्र या SP कॉलेजचे. मी इथे यायचो चालत. पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल की एखादे कोणती ज्येष्ठ नागरिक, मी चालायला यायचो, मला डॉक्टरने सांगितलं होतं की जरा सांभाळून करायचं. एखादे ज्येष्ठ नागरिक मला ओव्हरटेक करून जायचे, मला डिप्रेशन यायचं. अरे यार काय झाले, आपण आयुष्यातल्या कुठल्या भागात आहोत. आणि हे सगळं चालू असतानाच मला अजूनही तारीख आठवते, 18 मार्च 2020 माझे बंधू सचिन जामगे यांचा मला फोन आला. ते म्हणाले की अध्यक्ष, होळीचे सगळीकडचे कॅन्सल झालेले आहे, उद्या सगळ्या मेस बंद आहेत, आपण काम करूयात, उद्याच्या एका दिवसासाठी आमचा आकिब नावाचा मित्र, आकिबचा वाढदिवस असतो तेव्हा, सर 19ला आकिबचा वाढदिवस ना, 19 मार्चला आकिबचा वाढदिवस असतो. आकिबशी माझं बोलणं झालंय, आपण पुण्यामध्ये फूड पॅकेट्स वाटायला सुरुवात करू. बाहेरचे जे काम करणारे स्वच्छता कर्मचारी आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्यासाठी आपण अन्नदान करू. तेव्हा माहीत पण नव्हता काय प्रकार आहे. म्हटलं की ठीक आहे, एक दिवस हॉटेल बंद असतील, आकिबचा वाढदिवस आहे, सगळ्यांना भेटणं होईल, आपण अन्नदान सुरू करू. तिथनं त्या दिवसापासून ज्या कामाला आम्ही तिकडे गेलो, आमची सगळीच टीम, म्हणजे नावं घेऊ तेवढी कमी आहे, प्रत्येक जण म्हणजे वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ 3 वेगवेगळी किचन्स चालू होती. त्याचा सागर रत्न इकडे आलाय, सागर बेलदरे असेल, कॅफे स्कायचा आकाश गजमल इकडे आहे, समुद्र हॉटेलचं सिद्धेश आहे, सगळे लोक तुफान वेगाने कामाला लागले. आणि जवळजवळ पुढचे आम्ही नंतर मोजणं बंद करून टाकलं, एवढं 100-150 दिवसापेक्षा जास्ती काळ त्याच्यामध्ये अन्नदान चालू आलं. त्याच्यामध्ये एक गोष्टी येत होत्या, अन्नदान असतील, औषधं असतील, अशी सगळी कामं चालू होती. आणि हे सगळं करताना एक गोष्ट जाणवत होती कि यार हे एकट्या दुकट्याचं काम नहीं, आता ये एक लोक चळवळ बनली सर, अब ये पूरा पब्लिक मूवमेंट बन गया. अब ये मूवमेंट लोगों ने हाथों में लिए, हम सिर्फ माध्यम है, हम सिर्फ वो एक बीच में एक रहता है ना कि पीछे से लोग ढकल रहे तो हम ऑटोमेटिक आगे जा रहे. तो वैसा हमारे पूरी टीम का हो गया था. काम करत गेलो तेव्हा जाणवत होतं की यार फक्त आपण काम नाही करत आहे. आपण जेव्हा काम केलं तेव्हा दत्त मंदिरने काम सुरू केलेलं आहे, दत्त मंदिरचं अन्न वाटप चालू आहे. पुण्यातले 2 गुरुद्वार खूप मोठ्या ताकदीने काम करतायत. पुण्यातली सगळी गणेशोत्सव मंडळ, आपण नावं घेऊ तेवढं कमी आहे, प्रत्येक गणेशोत्सव मंडळ त्याच्यामध्ये काम करत होतं. जय गणेश व्यासपीठचे काम करत होते, दगडूशेठ हलवाई मंडळ तर म्हणाल तिथं काम करत होते, ॲम्ब्युलन्स असेल, अन्न असेल, काय म्हणाल ते काम दगडूशेठच्या माध्यमातून चालू होत होतं. जावेद भाईंसारखी टीम उन्मतच्या माध्यमातून कोविड बॉडीजचं काम करत होती. जैन धर्मातले जे आपले गुरु गौतम मुनीचे जे लोक आहेत ते अन्नदानाचं काम करत होते. सर जैसे मैं आपको कल बोल रहा था, ये जो पूरा दौरान था उसमें कोई हिंदू नहीं था, कोई मुस्लिम नहीं था, कोई जैन नहीं था, किसी का कोई कास्ट नहीं थी, कोई मराठा नहीं था, कोई ब्राह्मण नहीं था. हर एक बंदा एज ए ह्यूमन खड़ा रहा था और वो काम कर रहा था. तो ये इतनी बड़ी पब्लिक मूवमेंट थी, ये इतना बड़ा, इतकी मोठी लोक चळवळ असं आम्हाला वाटायचं. नाहर सरांनी जेव्हा वंदे मातरम संघटना सुरू केली तेव्हा त्याच्यामध्ये एक टॅगलाईन होती की स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादाची प्रखर चळवळ. आम्हाला स्वातंत्र्य बघायला नाही मिळालं किंवा तो जो खलिस्तान मुवमेंटचा जो काळ होता जेव्हा वंदे मातरम संघटनेचे हजारो कार्यकर्ते तिकडे जाऊन काम करत होते, ते आम्हाला कधी नाही अनुभवायला मिळालं. पण कोविडच्या माध्यमातून जी एक अख्खी मोठी पब्लिक मुवमेंट असते ती आम्हाला अनुभवायला मिळाली. हे सगळं बघत होतो, वेचत होतो, इतके हजारो लोक काम करत होते. आणि हे सगळं काम 1.5-2 वर्षाने जेव्हा संपत आलं होतं, अरे 10 मिनिटांनी तुम्हाला सांगणार होतं आकाश नाही, कारण की योगेंद्र सिंगजींना लवकर जायचे. ठीक आहे, अजून एक 5 मिनिटं सर, और 5 मिनिट बोलता हूं. क्या सर? अच्छा, म्हटलं ना अजून एका बोनस आयुष्यात अजून काय पाहिजे की देशातला राष्ट्रपुरुष म्हणतोय की बोलो अजून काय पाहिजे एका बोनस आयुष्यात. ती इतकी मोठी पब्लिक मुवमेंट बनत गेली, इतके लोक काम करत होते वेगवेगळ्या माध्यमातून, प्रत्येकाचा बॅनर वेगळा, पण प्रत्येकाचा कॉज एकच होता की आपल्याला कोणाला तरी वाचवायचंय, आपल्याला कोणाला तरी अन्न द्यायचं, आपल्याला कोणातरी ऑक्सिजन द्यायचं, आपल्याला कोणातरी बेड मिळवून द्यायचं आहे. 1.5-2 वर्ष सगळं चालू होतं. हे सगळं करताना अनेक योद्धे आपल्याला गमवावे लागले. स्वरूप वर्धिनींचे ज्ञापून सारखा व्यक्ती जाणं ही पुणे शहराची खूप मोठी हानी होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा साधारण सेकंड वेव्ह मध्ये आलो तेव्हा अशी एक फेज होती की कोविडच्या काळामध्ये पुण्यातला डेथ रेशो खूप जास्ती होता, ॲम्ब्युलन्सची मोठी लाईन लागत होती. तेव्हा स्मशानभूमी, सगळ्या स्मशानभूमींमध्ये काम सुरू होणार होतं. तेव्हा स्वरूप वर्धिनी आणि पुण्यातल्या सगळ्या गणपती मंडळांच्या माध्यमातून वैकुंठात काम करायला सुरुवात केली. सर उसमें से 2 ही चीजें बताता हूँ और रुकता हूँ. स्मशानभूमीमध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा 2-3 प्रसंग असे घडले की त्याच्याशी आजचं कनेक्टिव्हिटी आहे. पण त्याच्या अगोदर सांगतो की ते एक पुस्तकाचंच होतं की कोविडमधलं काम संपलं. आणि मला चांगलं आठवतं 19 तारीख होती, गरवारे कॉलेजच्या हॉस्टेलच्या बाहेरच्या कट्ट्यावरती मी बसलो होतो, जिकडे आमचं कोविडमधलं वैकुंठातलं काम संपल्यानंतर सगळ्यांच्या टेस्ट होणार होत्या,
आणि त्याच्यानंतर कळणार होतं की काय रिपोर्ट आला. तिकडे ते गरवारीच्या कट्ट्यावरती बसलो होतो आणि तेव्हा रिपोर्ट यायच्या अगोदर माझं उजव्या बाजूला लक्ष गेलं. उजव्या बाजूला सह्याद्री हॉस्पिटलची बिल्डिंग तिकडनं दिसत होती आणि मी एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेलो. आईला, आपण 1.5 वर्षापूर्वी इथं आतमध्ये ते आयसीयूत होतो आणि आपल्याला वाटत होतं की आपण आता जातोय, आपला विषय संपलाय. आणि आज आपण 1.5 वर्षानंतर इथं बसलो. या 1.5 वर्षात केवढ्या काय काय गोष्टी घडून गेलेल्या आहेत. आपण जग, आयुष्य, माणसं हे खऱ्या अर्थाने आपण बघितलंय, खऱ्या अर्थाने अनुभवलेलं आहे. इतके लोक याच्यामध्ये काम करत होते आणि तेव्हा वाटलं की हे कुठेतरी गोष्ट स्वरूपामध्ये लोकांशी मांडलं गेलं पाहिजे. एनसीसी कॅडेट्स तुम्ही खूप वेळ उभे, तुम्ही बसलं तरी चालेल. बघा, ज्यांना बसायचं असेल ना, इकडे पुढं खूप जागा आहे, सगळे जण बसले तरी चालेल. तेव्हा म्हटलं आपण याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, गोष्ट स्वरूपात लोकांशी संवाद साधला पाहिजे. सामाजिक आयुष्यात काम करताना, राजकीय आयुष्यामध्ये काम करताना आपण कार्य अहवाल खूप करतो, पण आपल्याला पण माहिती आपले कार्य अहवाल काही ठराविक वर्गापुरतेच मर्यादित असतात. अदरवाईज कोण ते बघत नाही, ते वर्षानुवर्ष तसे पडून असतात. एक खूप मोठा वर्ग आहे की ज्यांना ही काम करणारे कार्यकर्ते, काम करणारे वर्ग यांच्याबद्दल एक जाणून घ्यायचं असतं की त्यांना माहिती हवी असते, पण त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचत नसते. का? कारण की आपण तो सांगायचा फॉर्मॅट वेगळा असतो. त्याच्यामुळे म्हणलं की आपण हे लोकांशी गोष्ट स्वरूपात हे जे सगळे तरुण योद्धे आहेत, ही जी सगळी पॉझिटिव्हिटीची स्टोरी आहे, ते लोकांपर्यंत कथानकाच्या स्वरूपात कळवलं पाहिजे. आणि तेव्हा कल्पना आली व्हायरल माणुसकी या पुस्तकाची, की जी ही निगेटिव्ह काळातली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हे जे पुस्तक आहे, जेव्हा या पुस्तकाची कल्पना आली, ऑलरेडी फेसबुकवरती मी लिहित होतो, त्यामुळे एक टाइमलाईन माझ्याकडे तयार होती की कशानंतर काय काय घडलं. तेव्हा या विषयामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या लोकांची गरज होती. तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा संपर्क साधला पराग पोद्दार सरांशी. पराग पोद्दार सरांच्या मदतीने त्याचं संपादनाचं आमचं काम सुरू झालं. आम्ही कंपाईल करत होतो, त्यांच्याकडून कंपाईल झालं की ते मग मी माझ्या फॉर्मॅटमध्ये आणण्याचं ते सगळं काम चालू होतं. एक 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 त्याच्यामध्ये लोक येत गेले. मग त्याच्यानंतर आतली चित्र करायची होती. मग महेश साळगावकर, खूप मोठे आर्ट डिरेक्टर, महेश सरांची त्याच्यामध्ये मदत झाली. त्याच्यानंतर आपला आनंद गोडके, खूप म्हणजे मी गॅरंटी, आनंद आहे का इथं? आनंद हातवरती कर, मी टाळ्या वाजवायला सांगतो त्याच्यासाठी पण आणि महेश सरांसाठी पण. या मुलाला आजच बघून घ्या. अजून एक 10 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक मराठी चेहरा म्हणून आनंद गोडके असणार आहे. महेश साळगावकर असतील, आनंद गोडके असतील, ह्या लोकांनी आतल्या चित्रांना सुरुवात केली. त्याच्यानंतर सारद मजकूरची सगळी टीम, त्या लोकांना मी खूप त्रास दिला, खूप म्हणजे खूप त्रास दिला, पण पेशन्सनं आला होता. ते लोक त्यांचं काम करत होते. आणि हे सगळं करताना 2 लोक फार महत्त्वाचे होते. नंबर 1 म्हणजे एकच गोष्ट की मला खूप ढकलावं लागतं. माझी थोडी ढकल गाडी, एकदा थोडंसं पुढं ढकललं की गाडी पळत पळत जाते. ते मारिओ गेम आहे ना त्याच्यासारखं, पण थोडंसं ढकलावं लागतं. आमचा ऋषिकेश आहे इथं, ऋषिकेश कायत, ऋतुजा नरळ, अनिश असेल, पूजा असेल, सगळे लोक हे मला ते ढकलत होते. आणि हे कुठं पोचवायचं, कसं पोचवायचं, याच्यामध्ये या पुस्तकाच्या सुदैवाने सगळ्यात शेवटी सहभागी झाले ते म्हणजे या पुस्तकाची खरी ताकद, ते म्हणजे न्यू इरा पब्लिकेशन. महाराष्ट्रातले प्रख्यात लेखक, तरुणांच्या गळ्यातले ताईत असलेले शरद तांदळे आणि त्यांची न्यू एरा पब्लिकेशनची अख्खी टीम या कामामध्ये सहभागी झाली आणि त्यांनी ठरवलं की आपण हे पुस्तक करायचं. मी सरांना पहिला ड्राफ्ट दिला वाचायला. सरांनी 1.5 दिवसामध्ये तो अख्खा सगळा वाचून काढला. आणि त्याच्यानंतर जी सरांची जी रिॲक्शन होती ती मला थोडीशी ताकद देऊन गेली की ते म्हणाले की सर, लोकांना हे माहिती जाणून घ्यायचं आहे, लोकांना माहिती नाही आहे. जेव्हा लोक घरात होती तेव्हा बाहेर काय घडत होतं. आपण आपल्या सामाजिक कामामध्ये, राजकीय कामामध्ये आपण एका ठराविक पद्धतीने पुढे जातो, पण जो भला मोठा वर्ग आहे की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, त्यांच्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचतं. आणि एक करेक्ट गोष्ट आहे, पुणे शहराचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले खरे सुपर हिरो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक आपण पब्लिश करायचे. हा या सगळ्या प्रोसेसमधला खूप मोठा दिवस होता, ज्या दिवशी तांदळे सरांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होकार दिला. हा सगळा टप्पा घडत आला. त्याच्यानंतर योगेंद्र सिंग यादवजींचं हस्ते प्रकाशन करायचं होतं. माझं थोडंसं विषयांतर होतंय. योगायोग काय असतात आयुष्यात, म्हणजे म्हटलं ना बोनस आयुष्य. हे पुस्तक साधारण तयार झालं होतं वर्षभरापूर्वी. त्याच्यात नावं ॲड होत होती. जवळजवळ मला माहितीप्रमाणे 30% लोकांचे कुठं ना कुठेतरी या स्वरूपात या गोष्टीमध्ये उल्लेख आहे. हा कोणाचाच कार्य अहवाल नाही, म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की बाबा XYZ माणूस, त्याचा फोटो आणि त्याची खाली सगळी माहिती. तसं नाही आहे ह्याच्यामध्ये. तसं आत्ता कोण वाचणार पण नाही, कारण की ते एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. पुस्तक हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. पुस्तक जेव्हा तयार झालं तेव्हा कोरोना काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सांभाळला, हमारे जो चीफ मिनिस्टर थे उस वक्त के, उद्धव ठाकरे साहब, तो उनको कुटुंब प्रमुख बोले जाते हैं, यानी फैमिली का सबसे मेन, इतनी अच्छी तरह वो काम कर रहे थे. तर उद्धव साहेबांचे निकटचे सहकारी सुभाष देसाई साहेबांनी हे पुस्तक वाचलं. एकदा नाही 2 वेळा वाचलं. त्यांना ते इतकं आवडलं, ते उद्धव साहेबांशी बोलले. उद्धव साहेबांनी होकार दिला होता की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे.
उद्धव साहेबांचं मी त्यांना म्हटलं की आपण अजितदादा, राजेश टोपे साहब म्हणजे तेव्हाचे गार्डियन मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर, इन तीनों के साथ हम ये पुस्तक का पब्लिकेशन करें क्या? तो उद्धव साहब बोले कि हम जरूर करेंगे, लेकिन ये प्रोग्राम सिर्फ मुंबई में होगा, हम पुणे में नहीं आ सकते. त्यामुळे तो विषय तसाच तिथं होल्डवरती राहिला जरा, कारण की कार्यक्रम मुंबईत करायचा होता. आपण एवढे सगळेजण मुंबईत जाणं तसं प्रॅक्टिकली अवघड आहे. मग त्याच्यानंतर असं महाराष्ट्र में सत्तांतर हुआ. जो नए चीफ मिनिस्टर है वो भी एकदम काम वाला बंदा, यानी एकनाथ जी शिंदे, एकदम ग्राउंड लेवल पे काम करने वाले. शिंदे साहब की टीम ने वो पढ़ा, उनको भी अच्छा लगा. उनका था अरे हम इसका पब्लिकेशन करेंगे. तो फिर एक ऐसा ट्रायो दिमाग में आया कि सीएम और 2 डेप्यूटी चीफ मिनिस्टर इस किताब का इनॉग्रेशन करेंगे. धीरज दादा आता पोहोचलाय का मला माहित नाही, पण धीरजच्या माध्यमातून देवेंद्रजींशी बोलणं आलं. देवेंद्रजींना पण हा विषय आवडला, त्यांनी पण तात्काळ होकार दिला, मी रेडी आहे, उरल्या दोघांशी तुम्ही बोलून घ्या आणि तारीख जुळवून आणा. अजितदादांशी बोलणं झालं, अजितदादांच्या इकडनं पण होकार. म्हणजे ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी उद्धव साहेब, शिंदे साहेब, अजितदादा, राजेश टोपे साहेब, त्याच्यानंतर देवेंद्रजी असे सगळे दिग्गज या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रेडी होते. फक्त मी ठरवलं होतं, आमचे प्रकाशक माझ्या मागे लागले होते की आता मी खूप आपल्या व्यासपीठावरती आहे, त्याच्यामुळे मी बोली भाषेत आपण जे म्हणतो ते शिवी इथं वापरू नाही शकत, पण भावना सगळ्यांपर्यंत पोहोचत. त्यांचं म्हणणं असं होतं की तुला काय करायचं ते कर, मला एक तारीख दे की या दिवशी तू प्रकाशन करणार. ती वेळ जुळवण्यासाठी बऱ्याच जणांना कळलं मला काय म्हणायचं होतं किंवा तांदळे सरांना काय म्हणायचं होतं. वा वा, हसले बाबा सगळेजण, इतकं गंभीर चालू होतं सगळं. तर मला चांगलं आठवतं, मुंबईत मंत्रालयाच्या शेजारी आमदार निवास आहे, आमदार निवासच्या गल्लीमध्ये मी उभं होतो. एवढे बड़े बड़े दिग्गज ये करने के लिए, हमारे लिए दिग्गज, स्टेट के लिए ये लोग ये करने के लिए जा रहे थे. तो अनिशने सांगितलंय, तो म्हणतो ना की वेळेला बरोबर कारसा दाखवतो तो खरा मित्र. अनिशने मला मिस कॉल दिला की 15 मिनिटं परत झाली. ठीक आहे, अनिश साठी सगळ्यांना टाळ्या वाजतो, 2 मिनिटात आपण थांबू. तो त्यांना सांगितलं की ते दोघे तयार होते. मी फोनची वाट बघत होतो, जिकडनं कुठनं पहिला फोन येईल तिकडे आपण प्रकाशन करायचं. या राजकीय विषयात पडायचंच नाही, म्हणजे उद्धव साहेब की शिंदे साहेब हा आपला विषय नाही. आपण ठरवायचं की जे आता आपल्याला पहिली वेळ फायनल होईल. प्रकाशकांनी सांगितलं की बाबा तुला काय करायचं ते कर, पुस्तक लवकर प्रकाशित कर. तर थांबलो होतो. अचानक रेडिओमध्ये एलओसीचं गाणं लागलं, एलओसी कारगिलचं. त्याच्यावर मला कारगिल आठवलं. नार सरांच्यामुळे आपल्याला अनेकदा आम्हाला कारगिल बघायला मिळाले. कारगिल आठवलं, कारगिलवरनं योगेंद्र सिंग यादव आठवले. आणि मी पुन्हा सांगतो की काय एखाद्या गोष्टीची डेस्टिनी असते, काय योगायोग असतो. तर कारगिल आठवलं, एलओसी कारगिलवरनं, कारगिल तिकडनं स्विच झालो मी योगेंद्र सिंग यादवांवरती. आणि मी एकदम खाडकन डोळे उघडून उठलो. म्हटलं अरे आपल्याकडे योगेंद्र सिंग यादव जो देशातला सगळ्यात मोठा योद्धा आहे, त्यांचा नंबर आपल्याकडे आहे, पण आपण 1.5 वर्ष त्यांना कॉन्टॅक्टच केला नाही. पटकन फोन उचलला, त्यांना फोन केला, सर हमारा जो कम्युनिकेशन हो गया ना वो बता रहा हूं. तो नाही तर ते म्हणतील अरे माझं नाव घेऊन बोलतोय काय नेमका. तर हाँ समझ में आ रहा है. तो मैंने सर को फोन किया और रैंडमली बोल दिया कि सर मैंने किताब लिखी है, 16 दिसंबर को आपके हस्ते उसका प्रकाशन करने का है. त्यांचं वाक्य असं होतं, अरे भैया रात को 10:30 बजे आप कैसे प्रोग्राम करोगे. मतलब क्या. तो म्हणाले हाँ मुझे पुणे पहुंचते होते 8:30 9 तो बज ही जाएंगे, रात को 10:30 बजे कैसे प्रोग्राम करेंगे. आत्ता पण माझ्या अंगावरती या कल्पनेने काटा येतोय की मी इतका कुठला नियतीने मला संकेत दिला होता. या गाण्याच्या माध्यमातून मी त्यांना फोन केला. मी त्यांना म्हटलं की क्या आप उस दिन पुणे में हो. ते म्हणाले हाँ मुझे लगा शायद आपको ये मालूम है इसलिए आपने फोन किया. काहीच कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं की ते पुण्यात येणार आहेत, असं काही कार्यक्रम आहे. आणि त्यांना कुठली ती एक दैवी शक्ती होती, कुठली ती एक नियती होती. त्याने मला तो एक मेसेज दिला. मी त्यांना फोन केला, ते 1 मिनिटात हो म्हणाले. आपण लिहिलेल्या एखाद्या पुस्तकाची जी देशातली पॉझिटिव्ह एक स्टोरी आहे, देशाचं एक पॉझिटिव्ह रूप हे लोकांपर्यंत मांडलं जाणार आहे. देशातला जो सर्वोच्च म्हणजे शौर्यामधलं ज्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे आपण काम करताना अनेकांना आपण सगळेजण म्हणायचो काम करताना कोविड योद्धा, कोरोना योद्धा, सगळेजण योद्धे. इथं बसलेला प्रत्येकच जण योद्धा आहे. आणि या योद्ध्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन देशातल्या सगळ्यात मोठ्या योद्ध्याच्या हस्ते होणं, याच्या पलीकडे अजून काय पाहिजे बोनस आयुष्यात. म्हणजे आपण जर एक साधं उदाहरण काढलं इथं बसलेल्या माणसाचं,
की आपल्या जर भारताचा जर इतिहास बघितला तर एक 200 कोटी लोकसंख्या जर आपण गृहीत धरली, जिवंत असलेली 160, गेलेले 40-50, तर या 200 कोटींच्या देशामध्ये परमवीर चक्र जिवंतपणे मिळाले असे फक्त 3च लोक आहेत. विचार करा, 200 कोटीमध्ये फक्त 3 लोक. त्याच्यामध्ये पण ज्याला वयाच्या 19व्या वर्षी परमवीर चक्र मिळाले, परमवीर चक्राच्या पुढे काहीच नाही हो, काहीच नाही. तर ज्याला वयाच्या 19व्या वर्षी मिळालेलं आहे, हा जो देशातला सगळ्यात मोठा योद्धा आहे, त्याच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होतं. याच्या पलीकडे काय असायला पाहिजे? मित्रांनो, तो फक्त एक योद्धा नाहीये. ते हो म्हणाले. त्याच्यानंतर एक 5-6 दिवसांनी मी त्यांना परत फोन केला. म्हटलं, सर आपको भैया आपको क्या लगता है कि प्रोग्राम के गेस्ट कौन होने चाहिए? ते म्हणाले, भैया मुझे क्या, आप ही आपका प्रोग्राम है, आप डिसाइड करो, कोई भी गेस्ट लो. मग मी त्यांना विचारलं की म्हणजे कोई तो नाम होगा. मला काय वाटलं की ते काहीतरी नाव सांगतील की काय बाबा अमिताभ बच्चन असेल किंवा अजून काहीतरी ते नाव सांगतील, म्हणजे जेणेकरून आपल्याला वाटेल की हा आपण या माणसासाठी प्रयत्न करता येतोय का बघू. ती त्यांची इच्छा, आपण करूयात पूर्ण. त्यांचं वाक्य जे होतं ना, ते मी विनंती करतो खूप काळजीपूर्वक ऐका. मैंने उनको कहा कि सर आपका फेवरेट कौन है? तो उन्होंने कहा कि मेरे लिए हर एक देशवासी ही मेरा फेवरेट है, हर एक देशवासी मेरा सेलिब्रिटी है. मी जे मगाशी म्हणत होतो की राष्ट्रपुरुष म्हणजे काय असतं. आपल्याला महात्मा गांधी बघायला मिळाले नाही, आपल्या पंडित नेहरू बघायला मिळाले नाही, आपल्याला काही बघायला नाही मिळाले. पण आज या सभागृहात उपस्थित असलेला प्रत्येक माणूस अजून 20 वर्षांनी 25 वर्षांनी सांगू शकेल की आम्ही राष्ट्रपुरुष बघितलाय, आम्ही योगेंद्र सिंग यादव यांना बघितलंय, यांना भेटलोय. त्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होते. अनेक योद्धे हा सगळ्या याच्यामध्ये राहिलेले आहेत, कारण की मुळात ही गोष्ट आहे. पण या पुस्तकाचं पुढचं रूप मी तांदळे सरांशी बोलणार आहे. तांदळे सर या पुस्तकाचं प्रकाशन करताय. याची जी पुढची आवृत्ती असेल त्याच्यामध्ये अजून काही योद्ध्यांचा समावेश होईल. पण आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने करतोय, व्हायरल माणुसकीच्या नावाने आपण जगातली एक वर्ल्ड क्लास वेबसाईट जी असते तशा पद्धतीची वेबसाईट आपण एक तयार करतोय की ज्याच्यामध्ये फक्त पुण्यातला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये एक सकारात्मक विचार घेऊन काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची माहिती, त्याचा फोटो, त्याची सगळी माहिती ही त्या वेबसाईटवरती असेल. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात माणसाने सर्च केलं एखाद्या माणसाचं नाव घेऊन तर ते बघता आलं पाहिजे. एखाद्या US मध्ये असेल, लंडनमध्ये असेल, एखाद्या माणसाने जर तिकडच्या माणसाने जर ह्युमॅनिटी असं जर गुगलवरती सर्च केलं तर पहिले 100-200 चेहरे हे प्रत्येक भारतीयाचेच दिसलं पाहिजे. ही या पुस्तकाची पुढची आवृत्ती असेल. ते आपण पूर्ण वेबसाईट फॉर्मॅटमध्ये करणार आहोत. विर्लेकर सरांना मी आज मुद्दामून याच्यासाठी इकडे बोलवले की सर तुम्हाला निरोप आणि आमच्या सगळ्यांची भावना पोचलेली आहे. झालं तर आता सर इथे त्याचा गिनीज रेकॉर्ड पण करून टाकू ना की देशातली, जगातली सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह ताकद कुठं, तर ती भारतात. हे उत्तर आपण द्यायची सुरुवात करू. मोजून शेवटचे 2 मिनिटं बोलतो. नाही, याच्यातनं पुढं करायचंय काय? खूप वेळ बोलतोय, टाळ्या वाजतोय, मग अशी प्रसाद सर रडणं झालं, वेगवेगळे कोपरे असे मुसमुसत होते. याच्यातनं करायचंय काय हे खूप महत्वाचं आहे. सर फक्त कुठला कौतुक सोहळा नाहीये की आले, टाळ्या वाजवले, आपण फोटो काढले, पुस्तकं घेतले आणि गेले. वंदे मातरम संघटना असेल किंवा परिवारातल्या सगळ्या संस्था असतील, पुण्यातलं प्रत्येक गणेशोत्सव मंडळ असेल, हे सगळे चळवळीतनं काम करणारे कार्यकर्ते. इथली प्रत्येक गोष्ट एक मुवमेंट असते, ती इव्हेंट नसते, ते फक्त डॉक्युमेंटेशन नसतं, तर ॲक्च्युअल त्याच्यामागे काम असतं. तर या पुस्तकाच्या वतीने मी एकच गोष्ट सांगतो, आजची तारीख खूप महत्त्वाची तारीख आहे. 17 डिसेंबर तारीख आहे आज. 2006 साली आजच्याच दिवशी जेव्हा आपण इकडे उभे होतो, मला ती अजूनही वेळ आठवते. 16 डिसेंबरला माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. आम्ही जेव्हा कोविड काळात काम करतो ना, तेव्हा तो एक काय झालं होतं काय माहिती कि जिथे माझ्या जहाँ पे सर मेरे पिताजी 2000 साली उनका 6 साली उनका देहांत हो गया. उनको जहाँ पे अग्नि दिया था वहीं पे हमारा कोविड का काम चल रहा था, अंत्यविधि का. और मुझे अभी भी याद है कि वहाँ की शेड नंबर 2 और वहाँ का जो गाड़ा रहता है, गाड़ाला हिंदीत क्या म्हणता येईल, ब्लॉक नंबर 2, जो वहाँ पे जिनको अग्नि दिया था, हम लोग वहीं पे काम करते थे. और वहाँ पे मुझे ऐसे 3 बॉडीज का विधि करने की एक संधी थी. अक्षय आई थे, अक्षय मुळे. अक्षयला आठवत असेल ते कोथरूडवरून एक जण आले होते, आहे ना अक्षय, ते दत्त संप्रदायातली लोक होती, त्यांना त्यांच्या पद्धतीने ते करायचं होतं. कोविड काळात आम्ही इकडनं जाऊन हार शोधून आणणार, तिकडनं काय, म्हणजे त्यांना उदबत्त्या हव्या होत्या. एका बॉडीचे विधी झाले होते पण बाजूला उदबत्ती शिल्लक होत्या. आमच्यातला गणपती मंडळ कार्यकर्ता लगेच ते घेऊन आलो तिकडच्या दुसरीकडच्या उदबत्त्या, पण त्यांना हवं तसं ते हे केलं. ते करताना ही भावना होती की जहाँ पे मेरे पिताजी को विधि किए है उसी जगह पे आज किसी दूसरे के पिताजी का विधि चल रहा है. और वो बेटे की ख्वाहिश है कि वो अच्छी तरीके से उनके पूरी जो धार्मिक विधि है उसी तरीके से वो होना चाहिए. तो उसी वैसे ही हमने कर दिया. तो वो जो बच्चा था उसने हाथ जोड़ के बोला कि भैया आपकी वजह से मैं मेरे पिता को जैसा उनको एक्सपेक्टेड था उस तरीके से अलविदा कर पाया.
ही खूप वेगळी गोष्ट होती. कदाचित माझ्या वडिलांनी ते माझ्याकडनं करून घेतलं होतं. 16 डिसेंबरला माझ्या वडिलांचं निधन झालं. आजचीच तारीख जैन सर इकडे सप्रेम सपचा कार्यक्रम होता SP च्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा. आज सकाळी आपल्या SP च्या इकडनं असं झालं होतं, एक समोर माझ्या वडिलांची अंत्ययात्रा येत होती, इकडच्या बाजूने सप्रेम सपची मिरवणूक येत होती. सप्रेम सपची मिरवणूक थांबली की त्यांना कळलं की आपला माजी विद्यार्थी समोर येतोय, त्याची अंत्ययात्रा चालू आहे. सगळ्यांनी ते थांबवलं, सगळं थांबवलं. भारत सर पण इथे, जैन सर इथे, सप्रेम सपचे बरेचसे लोक आहेत आता इकडं. ते थांबवलं. या शाळेचा कॉलेजचा जो सगळ्यात पहिला माजी विद्यार्थी होता त्याची अंत्ययात्रा समोर चालली होती आणि इकडनं माजी विद्यार्थ्यांची येत होती, पण या माजी विद्यार्थ्यांनी थांबवलं होतं. मला अजूनही आठवतं, मैं फिर से पॉइंट पे आता हूँ कि ये जो मूवमेंट क्या है. अनिशिता आहे, शुरुबो आता मागे कुठेतरी काम करत असतील. तर माझे बाबा जेव्हा गेले 17 डिसेंबरला, 16 डिसेंबरला आदल्या दिवशी रात्री शुरुबोंनी अनिशच्याजवळ एक वाक्य वापरलं होतं की या वाघोबाचे आहेत ना, नेमके उडायच्या वेळेला पंख छाटले गेले. आठवते का अनिश? शुरुबो म्हणाले होते तेव्हा माझं वय 21 होतं. शुरुबो म्हणाले की ह्याचे नेमके उडायच्याच वेळेला पंख छाटले गेले. पण मला आज खरं तर असं वाटतं, हे जेवढे सगळे मित्र, सगळं नातेवाईक, मित्रपरिवार, मला माहीत असलेले असंख्य, माहीत नसलेले असंख्य, जेवढा सगळा प्रेम करणारा जो मित्रपरिवार आहे, यांनी माझे पंख छाटले नाही दिले. प्रत्येक जण प्रत्येक वेळी त्या त्या ताकदीने माझ्याबरोबर उभा राहिला. त्याच्यामुळं आजच्याच दिवशी जेव्हा 17 डिसेंबरला वाटत होतं की अरे माझे पंख छाटले की काय, तेव्हा आज सगळा समाज, सगळे लोक, तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर उभे राहिले. तर आता ही माझी पण जबाबदारी बनतीये की असे जर कोणाचे नियतीने, असे कोणाचे जर निसर्गाने जर पंख छाटले जात असतील, तर जीवाच्या आकांताने त्या प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक मुलीच्या पाठीशी उभं राहणं ही मला माझी जबाबदारी वाटते. जर समाजाने मला हे भरभरून दिलं, जर समाजाने माझे पंख कापून नाही दिले, तर जिथे जिथे कोणती नैसर्गिक आपत्ती असेल, नैसर्गिक संकट असेल, राष्ट्रीय आपत्ती असेल आणि त्याच्यामध्ये अशी वेळ येत असेल ना की एखाद्याच्या आयुष्यावरती नियतीने घाला घातलाय, निसर्गाने त्याच्यापासून त्याचं काहीतरी ओढवून घेतलंय, मित्रांनो, आपल्या सगळ्यांना त्या ताकदीने त्या चिमुकल्यांच्या पाठीशी उभं राहायचंय. तर व्हायरल माणुसकी ही या पुस्तकाची सुरुवात आहे. या पुस्तकातनं जे 2 नंबर दिलेले आहेत त्याच्यावरनं आपण जे काय पुस्तकांच्या खरेदी कराल, ह्याच्यातला नफ्याचा जे काय पूर्ण ह्याच्यातला रुपया आहे तो इर्शाळवाडी असेल किंवा अजून काही ठिकाणं असतील, इकडच्या प्रत्येक चिमुकल्याचा तो त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा राहीस तोपर्यंत याच्यातला रुपया तिकडं खर्च केला जाईल. त्यामुळं आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा जे समाजाने दिलं, माझे पंख कापून नाही दिले, तर त्याचं दुसरी प्रक्रिया करण्याची मला संधी दिलेली आहे. तुम्ही सगळेजण पाठीशी बरोबर उभे आहात, एवढा वेळ माझी बडबड ऐकून घेत आहात. तर पुस्तकाचं प्रकाशन आता आपण लवकरच करणार आहोत, म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये. खूप माझी सगळी संघटनेतली टीम, सगळे गणपती मंडळांमधले सगळे सहकारी, इथं उपस्थित प्रत्येक जण, संघटनेच्या माध्यमातून काम चालू असताना कॉन्ट्रीब्यूट करणारा, 1-1 रुपया, 100-100 रुपये प्रत्येक देणारा प्रत्येक माणूस, तो रुपया नव्हता, तो विश्वास होता जो आमच्यावरती दाखवला होता. या विश्वासाला कुठंच तडा जाणार नाही. आणि ही जी पॉझिटिव्हिटीची मुवमेंट आहे, ही जी व्हायरल माणुसकीची गोष्ट आहे, ती अशीच चालू राहील, एवढं बोलतो आणि माझं खूप लांबलेलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जसं मगाशी वैभवनी सांगितलं की कार्यक्रम थोडासा भावनिक झालाय आणि काय होतं की जेव्हा पण वैभवशी बोलतो किंवा मैत्री या विषयावरती बोलतो, थोडासा भावनिक होतो माणूस आणि त्याच्यानंतर मग तो पुन्हा सांगतो की इमोशनल होऊ नको, मुख्य कार्यक्रमाकडे ये. ते ऐकण्याच्या आधी मी पुन्हा मूळ पदावरती येतो. यानंतर मी वैभवजींना, शरदजींना विनंती करतो की कृपया पुस्तकाचं प्रकाशन योगेंद्र सिंग ही यांच्या हस्ते आपण सगळ्यांनी करावं. शरद तांदळे सर, प्रकाशक शरद तांदळे सर. आणि सर्व आयांच्या हस्ते देखील या पुस्तकाचं प्रकाशन. शरद तांदळे सर. इथे समोर सगळेजण माझे गुरु आहेत, माझे सहकारी मित्र आहेत. आपल्या आयांच्या हस्ते आणि योगेंद्र सिंग यादव यांच्या हस्ते याचं प्रकाशन होत आहे. तर मी तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन
आपण हे करूया तिकडचा प्रत्येक माणसाने खरं तर या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा प्रत्येक माणूस मोठा आहे. आपण सगळ्यांनी उभं राहून आणि या सगळ्या थोडंसं पाठीमागच्या बाजूला सरकार प्रेसच्या लोकांना फोटो स्टेजवरती मला वाटतं टाळ्यांचा गजर आपण चालू ठेवावा, कारण जसं मगाशी वैभवने सांगितलं की आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे. पुढच्या पिढीला जेव्हा आपण सांगू की व्हायरल माणुसकी नावाच्या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी आम्ही उपस्थित होतो, आणि जसं वैभवने सांगितलं की या पुस्तकातून येणारा मानधनाचा प्रत्येक भाग हा समाजोपयोगी कार्यक्रमांनाच वापरला जाणार आहे. गजर आपण चालू ठेवावं, कारण इतका अत्यानंदित सोहळा मी यानंतर माननीय योगेंद्र सिंहजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जसं वैभवनी सांगितलं की आमच्या पिढीतले राष्ट्रपुरुष, आणि राष्ट्रपुरुष हा शब्द जेव्हा येतो, राष्ट्रपुरुष हा शब्द जेव्हा आपण त्या शब्दांचा प्रयोग करतो त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल फार सॉरी मी सारखं देतोय. ही जी सगळं करताना जी टीम होती त्या सगळ्यांना मी विनंती करतो त्यांनी पटपट व्यासपीठावरती या सगळेजण नावावर पराग सर, पराग पोद्दार सर, तांदळे सर, आनंद या सगळेजण पटकन, या सगळी टीम, ऋषी, ऋतू, मॅन ऑफ द मॅच ऋषी आणि ऋतू या पटकन. हे जर लोक माझ्या मानगुटावर बसले नसते ना तरी पुस्तकच झालं नसतं. या ही आमची ताई माझ्याकडनं खरं काम करून घ्यायची टाकून महेश साळगावकर सर, अभिजित सर, अभिजित सोनावणे सर, आणि याच्यानंतर आपल्या एनसीसी कॅडेटचा सन्मान होणार आहे. सगळ्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे रेडी राहा. आगे बढ़ते हैं रहना, चला अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अब जो टीमचा सन्मान करा. पराग पोद्दार सर यांनी या पुस्तकाचं संपादन केलं. पर्वत पर है छारा. या पुस्तकाचं सहसंपादन करणारी ऋतू आणि ऋषिकेश कायत. ऋषिकेश कायत कुठं काय पटकन. ज्येष्ठ कला दिग्दर्शक
महेश सळगावकर सर, निकले हैं मैदान में हम चाहते भी मरने अब देखो ऋतू, हम चाहते अपनी ॲडव्होकेट अनिश पाडेकर. पुस्तकामध्ये खूप करेक्शन्स ज्यांनी मला काढून दिल्या ते ॲडव्होकेट अनिश पाडेकर. मोड़े कलाई मौत की इतनी तो हमें ताकत है. पूजा, आणि त्यानंतर पुस्तकाचे प्रकाशक शरद तांदळे सर. तांदळे वहिनी झालं. सरांचं लक्ष आहे तुमचं सन्मान होते की नाही ते सांगेल. अमृता तांदळे म्हणा झाले. ॲडव्होकेट अनिश पाडेकर. जिथं कमी तिथं अनिश कायम पाटील. अनिश आणि पूजने प्रचंड करेक्शन हे पुस्तकात काढवल्या. यानंतर आज सरांना मानवंदना देणारे देशाचं पुढचं भवितव्य आपले NCC कॅडेट्स, त्यांचा सन्मान होणार आहे. यांची प्रत्येकाची अचिव्हमेंट खूप मोठी आहे. आणि त्यानंतर ज्याची आपण सगळेजण वाट बघत आहोत ते राष्ट्रपुरुष महायोद्धा योगेंद्र सिंग यादवजी सन्मान करतील. NCC कॅडेटचा आता सन्मान होईल. प्रसाद त्यांची नावं घेईल. मी कॅडेट्सची नावं घेतो. पटापट आपण कृपया स्टेजवरती यावं. कशाला लावतो काय माहिती. BP बरुळे, GS दुलगांडे, असोसिएट NCC ऑफिसर, नेव्हल विंग. जोरदार टाळ्या आपल्या नेव्हलच्या आणि आपल्या NCCच्या कॅडेट्ससाठी आपण सगळ्यांनी मात्र वाजवला. दीपाली भुटाला, असोसिएट NCC ऑफिसर, आर्मी विंग. Sergeant Tej Dixit, recommended for 119 non-technical course for joining Officers Training Academy, Chennai. SU Aditya Chorge, selected for attending All India Sainik Camp 2023 at Delhi. CQMS Girish Bankar, selected for attending Advanced Leadership Camp at 2023 at Dhama, Gujarat. PO Cadet Omkar Mode, All India Sea Training Camp. PO Cadet Aditya Kulkarni, All India Ship Training Camp. Cadet Captain Aishwarya Shingade, All India Coaching Regatta Scuba Diving Camp. Cadet Prajakta Ingle, the Basic Leadership selected for Basic Leadership Camp. Shripad Rodamani, Inter-Group Competition in TSC Special NIC in Andaman Nicobar. Junior Under Officer Aditi Khandagade, Inter-Group Competition in TSC. Can we please give them a big round of applause? Bharat Mata Ki! Bharat Mata Ki! प्राचार्य गायकवाड सर यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. आणि त्यानंतर योगेंद्र सिंग यादवजी यांचं भाषण होईल. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष संदेश पाठवलेला आहे. जे सगळं काम या माध्यमातून घडलं आहे. मी वंदे मातरमच्या सगळ्या टीमला विनंती करतो की मुख्यमंत्र्यांचं जे पत्र आलेलं आहे ते स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यावं. सचिन अण्णा यांना विनंती की सचिन अण्णा, महेश अण्णा, सूरज यावरती, लेशपाल यावरती. असंख्य हात इकडे या कार्यक्रमाला, या अख्ख्या चळवळीला मागे लागले. मग त्याच्यामध्ये अमर भालेराव असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा शौर्य हॉटेलचा सागर बेलदरे असेल. इतकं भयानक काम त्यांनी उभं केलं. या पुस्तकात या सगळे कथा स्वरूपात आपल्याला वाचायला मिळेल. मुख्यमंत्र्यांचं जे सन्मानपत्र जे आलेलं आहे ते वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते स्वीकारतील. या सगळ्यांना वरती, आकाश यावरती, निशाद या पटपटवरती या. वंदे मातरम संघटना पटकन या, इकडे या डायरेक्ट वरती. चला
रणजित या पटपट सूरज अश्रू या पटपट यशपाल आला का सर एनसीचा ग्रुप फोटो आहे एनसीसी कॅडेट्सला विनंती आहे पटकन आत्ता जसा आहे तसा ग्रुप फोटो काढून घ्या नंतर आपण एक वेगळा ग्रुप फोटो काढू जरा कॅडेटसाठी जोरदार घोषणा करून बोला भारत माता की राष्ट्रीय पातळीवरती महाविद्यालयाचं पुण्याचं नाव गाजवणारी ही मुलं मी शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भांजरे इकडे उपस्थित त्यांना बोलतो की त्यांनी ठीक आहे योगेंद्र सिंग यादव यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचं पत्र टीम वंदे मातरमला देण्यात येते सगळी टीम रेडी राहा आणि त्यानंतर आपण ज्याची वाट बघत आहोत ते योगेंद्र सिंह यादव जी आपल्याशी संवाद साधतील सर ये महाराष्ट्र के सीएम जी ने जो काम चल रहा था वंदे मातरम का उसके लिए यह सदिच्छा पत्र भेजा है आजच्या एका दिवसात माझे हिंदी खूप सुधारले सरप्राइजिंगली देशाची आन बान शान आपले राष्ट्रपुरुष सर्वोच्च योद्धा योगेंद्र सिंग आपल्याशी मनोगत साथ देणार आहेत आपण मी एकदा सगळ्यांना विनंती करतो की त्यांना आपण उभं राहून एकदा स्टँडिंग ओवेशन देऊ त्यांच्या पराक्रमासाठी त्यांच्या प्रत्येक कृतीसाठी की जी आज न थकता देशाच्या पुढच्या पिढीसमोर उभी आहे बोला भारत माता की मैं आदरणीय योगेंद्र जी सर को विनंती करता हूँ सबको संबोधित करें